छत्रपती संभाजीनगरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांचे पैसे अद्याप अडकून पडलेत। तब्बल 32,409 ठेवीदारांचे 338 कोटी 19,53,908 रुपये परत मिळावेत। यासाठी प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात येते। एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होत असून मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी होण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांपासून आपल्या कष्टाची कमाई परत मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ठेवीदारांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून अडकलेली रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसेच परिसरात बॅरिकेड्स उभारून वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। या आंदोलनाकडे हजारो ठेवीदारांसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।